तुमच्या किचन मधील तेलच तुमच्या आरोग्याचा गेम बदलतं। याआधी आपण स्वयंपाकासाठी पारंपरिक पद्धतीने बनवलेले लाकडी घाण्यावरचे तेल वापरत होतो, परंतु सध्या स्वयंपाकामध्ये जास्तीत जास्त प्रमाणात रिफाइंड ऑइल वापरले जाते आणि रिफाइंड ऑइल म्हणजे केमिकल आणि जास्त उष्णतेने प्रोसेस केलेले तेल असते, ज्याच्यामध्ये न्यूट्रिएंट्स फार कमी असतात आणि वारंवार ते तेल गरम केलं तर ते आपल्या शरीरावरती स्लो पॉइझन सारखं काम करत असते। त्यामुळे नंबर 1, तेल वारंवार गरम करू नका। यामुळे ट्रान्स फॅट्स वाढतात आणि आपल्याला हृदयविकाराचा धोका वाढू शकतो। शिवाय त्यातील असणाऱ्या फ्री रॅडिकल्समुळे डीएनए मध्ये चेंजेस होतात आणि त्यामुळे कॅन्सरचाही धोका वाढू शकतो। त्यामुळे तेल वारंवार कधीही जास्त गरम करायचे नाही। नंबर 2, तेलामध्ये डीप फ्राईंग कमी करा। एखादा पदार्थ आपण तेलामध्ये तळत असतो तेव्हा ते तेल जास्त उच्च तापमानामुळे ऑक्सिडाइज होत असते आणि तिथे टॉक्सिक कंपाऊंड्स तयार होत असतात। शिवाय तळला जाणारा पदार्थ तेल जास्त शोषून घेत असतो, त्यामुळे कॅलरी जास्त वाढतात आणि वजनही जास्त वाढते। शिवाय कोलेस्ट्रॉल जास्त वाढून हृदयासाठी ते धोकादायक ठरू शकते। नंबर 3, रिफाइंड तेलाचा वापर कमी करा। जेवढे जास्त रिफाइंड तेलाचा वापर तेवढ्या आरोग्याच्या समस्या जास्त होत असतात। त्यामुळे दैनंदिन स्वयंपाकामध्ये अगदी कमी प्रमाणामध्ये तेलाचा वापर करा। नंबर 4, ऑइल रोटेशन करून वापरा। कधी सोयाबीन तेल, कधी मोहरीचे तेल, कधी सूर्यफुलाचे तेल, शेंगदाणा तेल अशा वेगवेगळ्या प्रकारचे रिफाइंड तेल जर तुम्ही वापरले तर आपल्या शरीराला वेगवेगळे फॅटी ऍसिड्स मिळू शकतात। त्यामुळे एकच प्रकारचे तेल नेहमी वापरायचे नाही। नंबर 5, ओव्हर हिटिंग टाळा। तेल स्मोक येईपर्यंत गरम करत असाल तर ते आपल्या शरीरासाठी नुकसानकारक ठरू शकते। स्मोक पॉइंट ओलांडल्यानंतर तेलाचे डिग्रेडेशन होत असते आणि ते आपल्या आरोग्यासाठी अजिबात चांगले नसते। त्यामुळे तेलाचे ओव्हर हिटिंग टाळायचे आहे। स्वयंपाकामध्ये शक्यतो हेल्दी ऑइल्स वापरायचे आहेत। घाण्यापासून बनवलेले शेंगदाणा तेल वापरू शकता, थोड्याफार प्रमाणामध्ये तुपाचा वापर देखील करू शकता। तीळ तेल असेल, नारळ तेल असेल, याचाही तुम्ही अगदी स्वयंपाकामध्ये वापर करू शकता। ज्या तेलावरती रिफाइंड किंवा डबल रिफाइंड असे लेबल आहे ते तेल शक्यतो तुम्हाला टाळायचे आहे किंवा कमी प्रमाणामध्ये वापर करायचा आहे। याविषयी तुम्हाला अधिक माहिती पाहिजे असतील तर तुम्ही मला कमेंटमध्ये ऑइल असा मेसेज करू शकता। मी तुम्हाला त्यावर योग्य ते मार्गदर्शन करेन।